या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अत्यंत वेगानं धावावं लागेल, गाफील राहून चालणार नाही। पण राज, एवढी लूट घेऊन धावायचं म्हणजे लय अवघड आहे। राजन, आधी रायगडला जाण्याचा मार्ग तय करा। कविराज, रायगडी परत जाण्याचा रस्ता हा एक नसेल। हा मग मामासाहेब बुऱ्हाणपुराच्या हल्ल्याची खबर ही जवळपासच्या सगळ्या मोगली ठाण्यांना गेली असणार। ते तर होणारच, मग ते सावध झाले असतील। अर्थातच जालना, भोकरदन, औरंगाबाद आणि नाशिकच्या काही भागातल्या मोगली फौजांकडे खबर गेली असणार। राजन, औरंगाबादेहून मोगली फौज अतिशय वेगानं बुऱ्हाणपुराच्या दिशेने येते। ही तर ताज्या दमाची फौज आहे, हिला गुंगारा देता आला पाहिजे। त्यासाठीच बुऱ्हाणपूर सोडताना आपल्याला योजनाबद्ध रीतीनं रायगड जवळ करावं लागेल। हा, म्हणजे त्यांना कात्रजचा घाट दाखवायला लागेल। अर्थात, आणि त्यासाठी व्यूहरचना महत्वाची। वज़ीर आलम, शहजादी जीनत, क्या लगता है क्या लगता है कि संभा इनमें से अपने स्वराज रायगढ़ तक पहुंचने के लिए कौन से रास्ते से जाएगा? स्वराज्यात परत जाण्याचे 3 रस्ते असतील। 3 रस्त्यांनी आपली फौज स्वराज्याच्या दिशेने निघेल। त्यासाठी फौज सुद्धा 3 हिस्सांमध्ये विभागली जाईल। बहुत खूप। पहिल्या तुकडीचं नेतृत्व हंबीर मामा करतील। दुसरी तुकडी चांगोजी कडू यांच्या नेतृत्वाखाली निघून धरणगाव जवळ कोंडाजी बाबांना जाऊन मिळेल, आणि तिसरी तुकडी आमच्या सोबत असेल। जहांपना, बुरहानपुर से औरंगाबाद और औरंगाबाद से नासिक ये एक रास्ता है। नहीं, जो रास्ते सीधे सीधे दक्कन की ओर जाते हैं, संभा उन रास्तों का इस्तेमाल करेगा नहीं, बल्कि उन रास्तों पर जाने के बारे में सोचेगा भी। तो फिर कौन से रास्ते से जाएगा वो काफिर संभा? इस रास्ते से? जब सिवा आगरा से फरार हुआ था तो उसने सारे रास्तों का इस्तेमाल किया था। ये रास्ता, सभी रास्तों पर सिवा देखा गया था। वो कैसे? पता नहीं, हमारे जासूसों ने हमसे कहा था कि सिवा उनको इस रास्ते पर भी दिखा, इस रास्ते पर भी दिखा और इस रास्ते पर भी। मतलब इतने सारे रास्ते और इतने सारे रास्तों पर सिवा अकेले कैसे चल सकता है? वो सिवा की आदत थी और हमें यकीन है कि संभा की भी यही आदत होगी।